विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ऐतिहासिक नामविस्तार दिन आहे आणि या नामविस्तार दिनाला या महाराष्ट्रामधून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी येणार आहेत। त्यासाठी भीम सैनिकांच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी करण्यात आलेल्या आहेत। आज ज्या शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या कमानीवर लागण्यासाठी आज खरं त्यांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। त्याचप्रमाणे ज्या माता भगिनींनी, ज्या आंबेडकरी अनुयायांनी आपल्या घर संसाराची राख रांगोळी केलेली आहे, परंतु कशाची तमा न बाळगता केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या विद्यापीठाला लागलं पाहिजे, यासाठी त्यांनी हा त्याग केलेला आहे। आणि त्याच त्यागाची अनुभूती म्हणून, त्यांचं स्मरण म्हणून आज आम्ही आंबेडकरवादी नामविस्तार दिन सर्वपक्षीय समितीच्या वतीने आज आम्ही जे काही शहीद आहेत त्यांच्या परिवाराचा सन्मान व ज्या भीमसैनिकांनी या नामांतर लढ्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यांचाही जाहीर सत्कार, त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत। व येणाऱ्या जे काही अनुयायी आहेत त्यांच्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा कशा होतील याच्याकडे आमचं लक्ष असेल। जय भीम, नमो बुद्धाय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर दलितांनी 16 वर्ष सातत्यपूर्ण संघर्ष करून जळत असताना, मरत असताना, पडत असताना, गाव सोडलं जात असताना बाबासाहेबाच्या नावाला सोडलं नाही आणि 16 वर्ष अविरत संघर्ष करून बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाणानंतर दलितांनी मिळवलेला हा एकमेव विजय आहे। आणि या विजयाला आपण विजय दिन म्हणून मान्य करत असताना आमच्याबरोबर जे सहकारी शहीद झाले त्यांना शहादत देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमत असतो। आज औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय नामांतर स्मारक समितीच्या वतीनं नामांतर लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी शहीदत्व पत्करलं त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी दुपारी 3च्या नंतर आयोजित करण्यात आलेला आहे। आदरणीय आमचे युवा नेते चिरंजीव समान, दीपक निकालजे, प्रांतोष वाघमारे, आमचे आनंद कस्तुरे, आमचे दाडारीचे माझे बी नेते आहेत, राकेश खंडारे, आंबोरे, शिंगाडे, या सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमाला करत असताना हा कार्यक्रम इतर कार्यक्रमासारखा नाही, तर ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबाच्या नावासाठी शहीदत्व पत्करलं त्या शहीदांना शहादत देण्यासाठीचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित राहणार। एकीकडे जे नामांतरासाठी शहीद झाले त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाला आपण अभिवादन करताय, दुसरीकडे नामांतराच्या शहीदांचं जे स्मारक आहे त्याच्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो। 3 वर्षापासून काम झालेलं नाही, कसं बघता याकडे? ही सर्वात मोठी आंबेडकरवाद्यांसाठी आणि नामांतरवाद्यांची शोकांतिका आहे। आणि ज्या ज्या संस्थेमध्ये आंबेडकरवाद्यांच्या लढ्यावर जे लाभार्थी दलित समाजाचे निर्माण होतात त्या प्रत्येक ठिकाणी दलित लढवय्या लोकांची उपेक्षा ही केली जाते, परंतु आगामी कालखंडामध्ये आमची जी सर्व तरुण नेते आणि औरंगाबादचे जेवढे बी नामांतरवादी नेते आहेत यांना घेऊन यावर निश्चितच मोठं आंदोलन उभं राहील आणि विद्यापीठाला जे 2 वर्ष जे प्रलंबित निधी प्राप्त होऊन सुद्धा स्मारक झालं नाही ते स्मारक आम्ही पुढल्या वर्षामध्ये करून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू। सर्वांना मानाचा जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिनाच्या सर्वप्रथम मी सर्ववासियांना माझ्या पक्ष MIM तर्फे तसेच प्रांतोष वाघमारे माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो। तसेच या नामांतर लढ्यात जे शहीद झाले त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज आमचे मित्र दीपक भाऊ निकालजे, आनंद भाऊ कस्तुरे, सचिन भाऊ शिंगाडे आणि मी स्वतः आम्ही एक छोटासा उपक्रम ठेवलेला आहे की नामांतर लढ्यात जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबाचा आज आम्ही इथे सत्कार ठेवण्यात आलेला आहे दुपारी 3 वाजेला। येणाऱ्या सर्व भीम सैनिकांचे परत एकदा आमच्या समितीतर्फे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। जय भीम, जय बुद्ध। आज औरंगाबाद में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी का जो नाम विस्तार हुआ था वह दिन है। इस दिन के मौके पर आज औरंगाबाद में तमाम सारी फुले शव अम्बेडकर को मानने वाले लोग
अनुयायी इस दिन को सेलिब्रेट करने के लिए तथा नामांतर आंदोलन में जो शहीद हो गए उनको नमन करने के लिए ये दोनों मकसद से यहाँ पहुँचते हैं। हालांकि यहाँ कोई बड़ा स्मारक नहीं बना है, ना सरकार बना पाई है, ना यूनिवर्सिटी बना पाई है। ये उनका एक बड़ा फेल्यूर है। और जो भी सरकार आती है वो तो हर साल हम ये बनाएंगे वो बनाएंगे। हिंदू मिल का स्मारक तो अभी भी पड़ा है और इसको भी 5-6 साल हो गए, अभी तक पूरा नहीं हुआ। फिर कोई विवादास्पद मामला खड़ा किया गया, उसके पीछे मुस्लिम तो है ही नहीं, कोई अन्य समाज के लोग होते हैं और वो इसको बनने नहीं देते। ये चाहे सरकार कांग्रेस की हो, बीजेपी की हो, किसी की भी हो, वो अम्बेडकरी संघर्ष को नहीं चाहती, अम्बेडकर के इतिहास को गले लगाएगी, लेकिन उस इतिहास के आधार पर कोई नया संघर्ष खड़ा नहीं होगा, इसकी वो खबरदारी हमेशा लेती रहती है। और इसीलिए आज महाराष्ट्र में अनुयायी तो लाखों में आएंगे, लेकिन आंदोलन लाखों का खड़ा नहीं होता। सर, एक सवाल है, महाराष्ट्र में हम देखते हैं दलित और मुसलमान समाज अगर महाराष्ट्र में एक साथ आता है तो उनका मुख्यमंत्री बन सकता है, तो क्या कारण है कि मुस्लिम समाज और दलित समाज पूरी क्षमता के साथ एक जगह नहीं आता? कारण क्या हो सकता है? महाराष्ट्र में भी दलित समाज लगभग 13-14% है और मुसलमान भी 12-13% है। ये 2 कम्युनिटी है, उसके साथ आदिवासी 9% है। ये 3 मिल गए तो लगभग 35% यहाँ का समाज होता है। फिर कोई अन्य गरीब पिछड़ा होगा, भटके विमुक्त होंगे, बैकवर्ड ओबीसी होगा, ये तो अलग। ये भी बिरादर अगर इकट्ठे बैठे और राजनीतिक सोच के तहत अपना इंडिपेंडेंट राजनीतिक आंदोलन खड़ा किया, जो कांग्रेस के पैरों पर नहीं होगा, बीजेपी के पैरों पर नहीं होगा या किसी के दलाली के रूप में नहीं होगा, जैसे बहुत सारे नेता और पार्टियां करते हैं। अगर ये नहीं हुआ और वो इंडिपेंडेंटली खड़ा हुआ तो आपने जैसी मंशा जाहिर की कि फिर हम महाराष्ट्र में अपना एक रूलिंग सरकार वाली बात जरूर कर सर, एक सकते। आखिरी सवाल है सर, जैसा दलित समाज को हमने देखा है इतिहास के अंदर कि हर उसको एक कामयाबी मिलती है। अब मुस्लिम समाज भी एक आंदोलन करता है, धरने देता है, लाखों की संख्या में करता है, उसके बाद भी वो नाकाम होते हैं। इसका मुख्य कारण क्या मानते हैं? इसका मुख्य कारण मुस्लिम समाज के जो आंदोलन है, जैसे वर्तमान में सेकुलरिज्म का मामला है रामगिरी महाराज के मामला या हर जगह खुदाई का दौर चल रहा है, जी कि या रामगिरी महाराज है या वक्फ बोर्ड के ज़मीन का मामला है या कॉमन सिविल कोड का मामला है। मुस्लिम समाज इन तमाम मामलों को धर्म के नज़र से देखता आता है। वो धर्म की नज़र के देखने के बजाय एक मानव अधिकार के लड़ाई के रूप में देखने की ज़रूरत है। ये दलित आंदोलन इसको धर्म के नज़र से नहीं देखता। दलित संगठन जो भी है उनमें कमियां हैं, लेकिन वो दलित के हिंदू धर्म के नज़रिए से नहीं देखते, ये संविधान के नज़रिए से देखते हैं। तो मुस्लिमों को भी संविधान के ही नज़र से इन तमाम मामलों को जब वो देखना शुरू करेंगे तो विरोधियों को भी मुश्किल होगा और उसका जो हल है वो भी आसान होगा। नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे। नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे। नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे। माने सब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं।